येत्या 2027 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य साध्य करत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे। नवी दिल्लीमध्ये मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते। सर्व हितसंबंधी सरकार, व्यापार समुदाय आणि उद्योग यांच्यासह 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी एकत्र आली आहे असं ते म्हणाले। रालोआ सरकारच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अभूतपूर्व बदल होत आहेत आणि पंतप्रधानांनी सर्वसमावेशक, शाश्वत आणि प्रामाणिक विकासावरती भर दिल्याचं त्याने सांगितलं। गोयल यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये बळकट होत गेलेल्या अर्थव्यवस्थेचा प्रवास अधोरेखित केला। 140 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातल्या तरुणांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी केंद्रातलं सरकार कटिबद्ध आहे असंही गोयल यांनी स्पष्ट केलं।